मस्त आहे. हे बघा इकडनं बाहेर पडतो आपण देवीच्या भुयारातनं. चिंचोलीला कशी आहे बारोड करीत तशी. बारोड करून आमच्या इकडे बारोंडा करून आहे. हा तीच बारोंडा तीच आहे ते. राजा जेव्हा बसवत होते तेव्हा ती देवी भेटली आहे जी महालक्ष्मी आहे. आणि बाकी ही त्याच्या आधी आपली आशापुरी देवी इथे भेटली होती स्वयंभू. ते मंदिर इकडनं खाली चाललं आहे. त्या साईडला मंदिर आहे आणि हा पूर्ण व्ह्यू आहे. आमचा व्हिडिओ बघताय तुम्ही इकडचीच आहे याच गावात आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज संडे आहे आणि बाहेर कुठे जायचा प्लॅन नाही, तर आम्ही आता निघतो आहे सफाळ्यासाठी. सफाळ्याला आशापुरी देवी करूनच एक देवीचं ठिकाण आहे. तिकडे बीच पण आहे जवळ. तर आता आम्ही जातो आहे विरार जेट्टीला आणि विरार जेट्टीवरून आम्ही बोट पकडून आम्ही जाणार आहे सफाळ्याला. आणि सफाळ्यावरून मग पुढचा प्रवास चालू होईल. आम्ही आशापुरी देवीला जाऊ आणि असंच हिंडायचा प्लॅन आजचा आहे. तर आहेत अजून 3-4 जण सोबत आहेत. दोन बाईक आहेत अजून आणि मी आणि विनायक आहेत एका बाईकवर. विनायकची आपली हैदराबाद आहे, त्याच्यावरून आम्ही चाललो आहे. आता सध्या विरारलाच आहे, आता जेट्टीला चाललो आहे. संध्याकाळचे आता 4:30 पावणे 5 झाले आणि आता आम्ही चाललो आहे. हेलकरचं दाखवतो आता शॉर्टकट लावणी चालू आहे. लावणी हां चल जाऊया. चल जाऊया. गावची आठवण आली. नवीन जेट्टी असं जण आपण आलेलो आहे नवीन जेट्टीकडे. पाहू शकता तुम्ही जेट्टी समोर. सागरी मंडळामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. लाईन भाईसा लाईन. बाईकला इकडं नाही रे, मध्ये गाडी टाकली नाही. गेलो आम्ही.
आल्यावर हे 2 रस्ते आहेत. आम्ही मॅप लावला आहे आणि मॅपच्या सहाय्याने चाललो आहे. एकदम गावात आलो आहे आम्ही. गावचा रस्ता आहे, हिरवीगार झाडी आहे आजूबाजूला. हा रस्ता आहे. आपल्या गावची आठवण करून देते बाई. पोरं बोलले कोणत्या गल्लीतून जोराला बरोबर. थोडासा खपखट खाली जायला रस्ता वेळ नाही मध्ये डायरेक्ट समुद्रात. सब काढतं आहे. गाडी जाते ना इकडे. हां अरे मस्त रोड आहे छोट्याशा रस्त्यात नवीन चाललोय. छोट्याशा पण चपला रोड झाडाच्या रुपये. घरात बिरात घुसवशील बघायला तरी गाडी. बरोबर चाललंय. बरोबर आहे. दाखवतो आज रस्ता आहे. एक नंबर पोहोचलेला आहे. आलो 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 जेटीला आलो. देवीचं मंदिर आहे ते बघा. आता आले आम्ही पोचतोय आशापुरी देवीला. हा गेट आहे इथे आणि हा समुद्राचा पाणी. तर मंडळी आता आम्ही इथे पोचलो आहे आशापुरी देवीच्या मंदिराजवळती. एक शिवमंदिर आहे आणि आशापुरी देवीचं मंदिर आहे. सफाळ्या जेट्टीवरून 15 किलोमीटरच्या अंतरावरती हे मंदिर आहे. बस वगैरेची पण व्यवस्था असेल पण आम्ही तशी काही चौकशी केली नाही. आम्ही गाड्या घेऊन आलो आहेत 3 गाड्या. तर अशा या मंदिराजवळ पोचलो आहे. ह्या गावाचं नाव एडवन करून आहे. एडवन गावामध्ये हे दोन्ही मंदिर आहेत आणि एक स्वयंभू असे हे मंदिर आहे देवीचं आणि त्याच्या दर्शनासाठी आम्ही इथे आलो. आता आतमध्ये जाऊ, जरा फ्रेश होऊ, हातपाय वगैरे धुवू आणि मग आपण देवीच्या दर्शनासाठी जाऊ. व्हिडिओ काढायला आतमध्ये अलाउड आहे का नाही माहिती नाही, बट जेवढं दाखवायला जमेल तेवढं मी तुम्हाला दाखवेन या व्हिडिओमध्ये. आजूबाजूचा परिसर बघा, असा खाडीचा परिसर आहे एकदम. हे समुद्र लागूनच आहे मंदिराला. या मंदिराच्या मागे पण समुद्रच आहे पूर्ण आणि असं हे मंदिर आहे. इथे आम्ही गाड्या पार्क केल्यात आणि आता आम्ही चालतो. हे मंदिर असं एक भुयारात आहे. भुयारात तुम्ही जायचं आपल्याला खाली. असं इकडनं खाली जायचं. जसं आपल्या महालक्ष्मीचं मंदिर आहे इकडचं डाळीचं, तसंच हे पण मंदिर आहे. त्याच्या खालून जाऊन देवीचं त्या गुहेमध्ये असं पूर्ण वाकून जावं लागतं आणि त्या गुहेमध्ये
देवीची मूर्ती आहे तिकडे दर्शन करतो. आपण डहाणूला जर महालक्ष्मीच्या मंदिरात पण गेलो होतो, तिथे पण देवीचं आताचं जी मूर्ती आहे त्याच्या पाठी मूळ मूर्ती आहे ती खाली याच्यामध्येच आहे, गोव्यामध्येच आहे. तिथे पण खाली वाकून जावं लागतं पूर्ण. आता आपण आतमध्ये जाऊया. व्हिडिओ काढायला शूटिंगला अलाउड आहे का नाही माहिती नाही, बट आपण जाऊया आपण. अशी पुढे नाही जात ना, कितीपर्यंत आहे का? निघायचं आहे तिथे इकडनं पण आहे का? वरतीच ना देवी. अच्छा. निघायचं आहे ना तिथे. जीवदानी आहे की हां हां. ही एकविरा आहे, स्वयं आहे. जीवदानी पण स्वयं आहे. या तीन वेगवेगळे देवी का एकच आहे? हा, ही महालक्ष्मी आहे, ती आशापुरी, ती राजस्थानची आहे. ती बाई माणसानी गव्हर्नमेंटचा पैसा होते ती उभी आहे ना, ती पण आशापुरी आहे. नाही स्वयं आहेत मध्ये स्वयंभू. स्वयं, ती पण स्वयं आहे. जीवदानी अच्छा. 5 दिवस स्वयं आहेत. एक वरती आहे ना, हां. वरती पेंडी गेला ना का वरती काही अजून एक आहे? बारोटकरी नाही तिथे. हो, गाची गोदीमध्ये आहे ती. अच्छा. ती पण स्वयंभू आहे. हा, ती पण स्वयं आहे. तिचं नाव काय? बारोट बारोड. बारोटकरी बारोडकरी. बारोटकरी. अच्छा. जीवदानीला कशी आहे हा, हा. बारोटकरी तशी. बारोडकरी आमच्या इकडे बारोंडा करून आहे. हा, तीच बारोंडा तीच आहे देवी. तिचंच नाव बारोडकरी. हा, बारोट. तुम्ही कुठचं? असं आहे का? आम्ही आता विरारवरून आलो आहे. हा. विरारवरून. बघा इकडे आहे जी देवी, आमची एकविराला ती एकविरा देवी आहे. मुलगा कारण ते पण विरार नाही. अच्छा. इकडे ही शेवटला दिसते ती आई महालक्ष्मी आहे त्या साईडला. ही अडची निघाली महालक्ष्मी. कुठून? बसलाय ना, हा. लादी हा. गाल्यावर काही निघाली. त्याच्या हा इकडे निघाली हो, ती. महालक्ष्मी ही अच्छा. अडची निघाली. हां हां. ती आणि पण ही स्वयं आहे. आशापुरी देवी ही स्वयंभू आहे त्या ठिकाणची. आणि ही पण आशापुरी महालक्ष्मी देवीची आहे. स्वयं. स्वयंभू महालक्ष्मी आहे. हा, महालक्ष्मी पण अडची निघाली ना. हां, इकडनंच निघाले. हा, लाद्या बसवायला होत्या ना, हा. अडची निघाली. अच्छा. तर पण देवी आहे तिथे. म्हणजे लाद्या जेव्हा बसवत होते तेव्हा ती देवी भेटली आहे जी महालक्ष्मी आहे. आणि बाकी ही त्याच्या आधी आपली आशापुरी देवी इथे भेटली होती स्वयंभू. आणि त्याच्यानंतर ह्याच्यात मागे असा जीवदानी आहे. रस्ता आहे, ते जीवदानी देवीची ही पण स्वयंभू एक मूर्ती आहे. आणि आतून प्रदक्षिणेला आहे बघा वाट आहे ह्या साईडून. असं एक छोटीशी गुहा आहे पुढे. चल ना पुढे. त्या साईडला एकदम झोपून जावं लागतं इकडे. बस एवढंच वापरू शकतो आपण. इकडे एक काहीतरी आहे स्वयंभू. इथे पाणी आहे बघा. उभा राहू तिकडे. चला. हां आहे तिथलं.
हे बघा इकडनं बाहेर पडतो आपण देवीच्या भुयारातनं गोल प्रदक्षिणा करून इथून बाहेर पडतो आणि आतमध्ये गरम जाम होते आणि ए तिकडनं तू कुठून आलास तू आहे इकडनं खाली तर आम्ही इकडनं बाहेर आलो असं हे बघा तर मंडळी आशापुरी देवीच्या साईडूनच अजून एक या देवीचं एक मंदिर आहे हे बारोड करीन देवी असं त्या आईने आपल्याला सांगितलं की बारोड करीन देवी म्हणून एक अजून आहे त्या मंदिराच्या वरच्या साईडला पण रस्ता साईडून जातो हा बघा असं ही बारोड करीन देवी म्हणजे आपल्या विरारला जी फुलपाड्यामध्ये म्हणजे जिथे मी राहतो तिकडे डोंगरावरती एक बारोंडा देवी करून आहे तिचंच रूप हे बारोड करीन म्हणून इथे मंदिर आहे तर आता ते बघायला जाऊया आपण त्या आशापुरी देवीच्या मंदिरच्या साईडला जरा वरती हे मंदिर आहे हे बघा इथं असा रस्ता पादुकाचं दर्शन या ठिकाणी पायांचे चिन्ह बसला तिथे मस्त ठिकाणी बघा हां हां निलेश जाधव ब्लॉग्स निलेश जाधव अशा पायऱ्यात पूर्ण बघा हे मंदिर इकडनं खाली चाललं आहे त्या साईडला मंदिर आहे आणि हा पूर्ण व्ह्यू आहे या डोंगराच्या पलीकडे ते आशापुरी देवीचं मंदिर आहे म्हणजे डोंगरा ह्याच डोंगराला लागूनच आहे पण त्या साईडला थोडं आशापुरी देवीचं मंदिर आहे आणि हे इकडे बारोड करीन देवीचं मंदिर आहे इथे पण भुयारात खाली जायचं आहे छोटंसं आहे हे पण थोडं खाली वरती काय मंदिर जे आहे खाली बारोडला बारोड करीन त्या साईडला जे अशा CCTV लावले थांबा काय त्या बरी मगापासून मला हाक मारले त्यांच्याकडे जाऊ काय बोलताय आमचा व्हिडिओ बघताय तुम्ही इकडचीच आहेत याच गावात आहे व्हिडिओ काढायचा नाही पण हाक मारायचा तर मंडळी ते बघा त्या साईडला आहे जे बारोड करीन देवीचं मंदिर आहे म्हणजे बारोंडा देवीचं आणि त्याच डोंगराच्या ह्या साईडला आहे जे म्हणजे हे एक छोटंसं खडक आहे डोंगर पण नाही म्हणू शकत मोठा एक हे एक समुद्रालगतचं एक छोटंसं खडक आहे आणि त्याच्यामध्ये ह्या गुहा आहेत छोटे छोटे त्याच्यात ही मंदिर आहेत हे आशापुरी देवीचं मंदिर इकडं आपण खाली त्या खिडकीतून बघत होतो मगाशी हे आशापुरी देवीचं मंदिर आहे ते बारोड अशी मंदिर आहे एक छोटंसं लोकेशन आहे एक दिवसासाठी तुम्ही जर कुठे असंच फिरायला जायचा विचार केलात विरार पालघर साईडला तर एक मस्त ठिकाण आहे विजिटसाठी शांत आहे जास्त गर्दी नाही काय नाही मस्त शांत ठिकाण आहे आणि हा समुद्रकिनारा एक सुंदर आहे हवा खूप
खूप सुटले आहे. आता आम्ही सगळेजण परतीच्या प्रवासाला निघतो कारण की आम्हाला परत इकडनं खूप वेळ लागेल. जेटीने आपल्याला खूप कमी वेळ लागतो. 10 मिनिटामध्ये आपण सफाळ्याला बसतो, 10 मिनिटामध्ये विरारला बसतो. पण तिकडनं पुढचा इकडचा प्रवास आहे तो 15 किलोमीटरचा आहे. आता हे 15 किलोमीटर अंतर पार करून आपल्याला सफाळ्याला जायचं आहे, सफाळा जेट्टीला. आणि तिकडनं आपल्याला रात्री 10 वाजेपर्यंत आपल्याला जेट्टी आहे जी आपल्याला विरारला सोडते. तर आता आम्ही निघतो आहे परतीच्या प्रवासाला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.